त्यानंतर ब्रेकिंग न्यूज आहे. इराणनं सोमवारी इस्रायलवर केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये अमेरिकी आणि त्यांच्या दूतावासावरही परिणाम झालाय. तेल अवीवमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र इमारतीच्या काही भागात मोठं नुकसान झालंय. हल्ल्यानंतर दूतावास अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलाय. कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. תראו רסיסים על הגלז ביץ', צועד הביתה, אני עוד לא יודע מה אני הולך मध्ये לראות. अमेरिकेच्या दूतावासाच्या इमारतीचं यात नुकसान झालेलं आहे. सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाहीये. अमेरिकेच्या दूतावासावर इस्रायलकडून हल्ला करण्यात आला. תראו רסיסים על הגלז ביץ', ट्रम्प यावर צועד काय הביתה, אני עוד לא יודע מה אני निर्णय הולך लראות. घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. अमेरिकेचं वाटेल. दूतावास आहे, त्याची इमारत आणि या इमारतीचं काय काय नुकसान झालंय ते या दृश्यांमध्ये दिसतंय. תראו मात्र רסיסים על הגלז दूतावासातल्या ביץ', सर्व צועד अमेरिकनांनी הביתה, אני עוד לא יודע מה אני सुरक्षित הולך לראות. ठिकाणी थांबावं असा सल्ला अमेरिकेकडून देण्यात आलाय. What the f...